मिने ए शिले कुठं मेल्या टाकी जाऊन दोघी बी एक काही आवाज देईना झाली. केशव ए प्रफुल अरे कुठं गेले रे सगळ्याचे सगळे. काय झालं आई? काय झालं दादा? आई काऊन वरडायली? इकडे या बरं दोघं बी. काय झालं? काऊन परेशान दिसायली शेवडी? शीला मीना कुठं गेल्यात काय पत्ता आहे का तुम्हाला? मी आवाज देऊन देऊन थकले बापा. किचन मध्ये नाहीत आणि इकडच्या रूम मध्ये नाहीत. माहित आहे का तुम्हाला? त्या दोघी जणी मार्केटला गेल्यात की सांगितलं नाही का तुला? बापा काय दोघी जणी हतार चालू. एकीनं तर सांगितलं नाही मार्केटला बाजाराला चाललो म्हणून. अगं आई मी ना म्हणू लागली घरामध्ये टमाटर हिरवी मिरची लसूण कांदे संपले तर जरा जाऊन घेऊन येते. अरे हो र पण घरी सांगून तर जावा वाजतं ना मला. आई तू झोपली होतीशे त्यामुळं त्यांनी बाबाला मला सांगितलं ना चाललो म्हणून. असं न सांगता थोडीच गेल्या त्या दोघी जणी. आता बघा कसा पैसा खर्च करतात. हे घे ते घे भाव नाही करत. कोण्या दुकानावर गेल्यावर कशाचा तर भाव करायची अक्कल नाही अजून दोघीला बी. काय मागच्या टायमाला ते गुलाबजामुनचे पाकिटन आणि ते बिरेडचे पुडेन बिस्किटन हे असं खाणं राहतंय का र? कांदे टमाटे घ्यायला चाललो म्हणतात आणि हे आणतात जाऊन. जरासं तरी काही वाटाव पैशाचं जरासंही काही वाटना झालंय दोघीला. जरासा तरी चांगला विचार करत जाय आई. का त्या दोघी जणी बाहेर खाऊन येतात की काय असं बोलायली तू? बाहेर खाऊन येतास तिला कोणाला ठाऊक. आई एवढा राग करू नको. तो बीपी हाय होईल बघ. अरे मरणार एवढ्या लवकर काळजी करू नका तुम्ही. तुला काही बोलण्यात अर्थ नाही रे बाप्पा. केशव जाऊ दे तू एवढा चिडू नको आईवर. ती बोलतच असते नेहमी तिचं सुरूच राहते बघ. नाही रे दादा पण यामुळं घरामध्ये भांडणं होतात. एवढं चिडचिड करणं काय कामाचं? तिची तब्येत खराब होते. बोला रे बोला तुम्ही. माझ्या पोटचेच लेकर मला असे बोलायले तर सुना कोणाच्या कोण राहतात र. तुला चहा करून देऊ का? नाही प्यायचा मला चहा. चालले मी माझ्या रूम मध्ये. ते बाबान लेकर कुठं आहेत का ते गेलेत सोबत? बाबान लेकर हात आमच्या रूम मध्ये टीव्ही बघायला येतं. बसा म्हणाव टीव्ही बघत. सगळा कारभार सुनायच्या हातामध्ये दिलाय. बरं आई तू जाय तू जाऊन झोप. आम्ही टीव्ही बिव्ही बघतो बाबा संग. लेकर हात तिथं. आज येऊ दे की त्या दोघीची दाखवतेच. लय नाटकं चाललेत दोघीचे. मला विचारत नाहीता काही नाहीता मार्केटला निघायला. हा दादा आपल्या घराचं कसं होईल? तू काही काळजी करू नको. होतंय सगळं चांगलं. जाय तू पण लेकरा संग टीव्ही बघ. मी जरा जाऊन येतो बाहेर. बरं. ओ रामू दादा आज भाजीपाला जरा लयच महाग होता बिटावर. सकाळी सकाळी गेलो होतो तरी पण एवढा महाग भेटला बापा. अरे तुला काय सांगू र रात्री 3 वाजता घरातून बाहेर पडलोय बघ भाजीपाला घ्यायसाठी आणि एवढा महाग भेटलाय ना. आता असं वाटायला उगाच घेतलाय काय की जेवढा पैसा घातलाय तेवढा बी निघतंय की नाही की याच्यातून. माझा तर कालचाच भाजीपाला संपला नव्हता. आता हे जर संपला तर मग उद्या जातो बिटावर आणि बघतो भाव जर लय महाग वाटला तर आणतच नाही बापा. टमाटे कसे दिले काका? ताई इथं टमाटे चांगले दिसना झाले. तुमच्या माग बघा की तिकडे जरा चांगले दिसायले तर. हात ग तिकडे बरी हात आणि इकडे बरी आहेत. तेवढं काय खराब दिसना झालेत बघ. पण भाजीपाला त्यांच्याकडे घेऊन टमाटे इकडे येऊन घेऊता बरं का ताई. तिकडे नका घेऊ. तेवढं काही विशेष दिसना झालेत बघा. बोला ताई काय घेता? हिरवी मिरची हाय कारली आहेत टमाटे आहेत कांदे लसूण सगळं हाय बघा आपल्याकडं. कांदे कशा भावाने दिले तुम्ही? तो कांदा आहे ना तो 60 रुपये किलो आहे बघा. आणि इकडचा जो कांदा दिसायला आहे ना तर ते आहे 80 रुपये किलो. कशामुळे काका ते 60 रुपये ते 80 रुपये कशामुळे लावायला तुम्ही? 60 रुपयाचा जो कांदा किलोनं विकायलो ना मी तर ते आहे बघा जरा छोटा छोटा म्हणून ते 60 रुपये. हे इकडे चवळचा बघा कसा ताजा तवाना दिसायलाय म्हणून ते 80 रुपये किलो लावलाय. नाही ते 80 रुपये लावलाय ना ते 60 रुपये लावा बघा. अहो ताई तुम्हाला काय सांगू. आज सकाळी बिटावर गेलो होतो बघा. नुसता भाजीपाला महाग कांदे लसूण महाग झालाय. मालच नाही. एवढी महागाई वाढली काय सांगाव. तुम्हाला महाग भेटलाय तर आम्हाला महाग देणार की काय तुम्ही? हे बघा ताई ज्या भावानं आणलाय त्या भावात तर मी तुम्हाला देऊ शकत नाही. 4-2 रुपये तर आम्हाला वाटतात ना येवाव म्हणून धंदा करायला बसलो इथं. शिला गब्बस. बरं ताई काका तुम्ही जे 80 रुपये लावायला ना तर तुमचंही नाही माझंही नाही बघा. ते 70 रुपये किलोनं लावा. अजून एक खूप सारा भाजीपाला घ्यायचा आहे काका.
दुसरं काय काय घ्यायला घ्या, लावतो 70 रुपये किलो कांदा. बटाटे कसे दिले हो दादा? 40 रुपये किलो आहे तर बघा ताई. टमाटे, हिरवी मिरची, वांग्याचा सगळ्याचा भाव सांगा जरा, मग सांगते तुम्हाला किती काय घ्यायचंय ते. 60 रुपये किलो टमाटर आणि 30 रुपये पाव मिरची आहे बघा. आणि दुसरं काय पाहिजे? कोथिंबीरची एक जुडी घाला त्याच्यामध्ये. बरं ठीक आहे. अजून काय पाहिजे? नको आता, बस झालं. जेवढं सांगितलंय तेवढं द्या बापा मला. कारले, हिरवी मिरची, टमाटर, आलू, वांगे घ्यायचे तर जरा भावशीर लावा बरं काका. काही टमाटर इकडच्या दुकानावर घेऊ की हो. शिला यांच्याकडून सगळं सामान घ्यायलो. टमाटर पण इकडनंच घेऊ. इकडे आहे तर टमाटर तेवढे काय खराब दिसना झाले तर. बरं, जसं तुम्हाला पटलं तसं घ्या बापा. अहो ताई, तुम्ही जास्वंदी ताई ना? हो ना. तुम्ही आपटे ताई ना? हो हो, तुम्ही बरोबर ओळखलं बघा. अहो बघितलं होतं ना ताई तुम्हाला मी सरिताच्या लग्नामध्ये. हो हो, मला माहित आहे, मी तुम्हाला बघितलं होतं. मग मार्केटला भाजीपाला घ्यायला आल्या वाटतं. हो ना, कांदे, टमाटे आणि लसूण पण संपला होता, तेच घ्यायला आले होते बघा मार्केटला. मी पण आले होते जरा हिरवा भाजीपाला काय घेऊन जावा म्हणलं, हिरवी मिरची, टमाटर वगैरे. बरं बरं, चला मग ताई, भेटू पुन्हा. हो हो, या आमच्या घरी कधीतरी वेळ भेटला तर. हो येते ना, नक्की येते. काका, झालं का बांधून आमचा भाजीपाला? हो हो, झाला देतो थांबा. माझा पण भाजीपाला द्या हो दादा. हो हो देतो थांबा. भाजीपाला लई जड दिसायलाय. कांद्यामुळे वाटत असेल हो ताई. कांदे, आलू घेतलेत ना तुम्ही? थोडंसं घ्या न मी थोडंसं घेते. काका, किती झाले एवढ्याचे? तुमचे 460 रुपये झाले हो. बापरे, 500ची नोट आणली होती, सगळी गायबच. आता 40 रुपयात काय होईल आपलं? ताई, किती ऊन लागलं व, नुसती थकून गेले बघा मी. हो ना, नुसती गरमी व्हायली, पाणी पिवा वाटायले. मी जाऊन पाणी घेऊन येते, तू बस इथं जरा. ताई, लेकरं काय करायत बघा हो जरा. पप्पा पप्पा, मम्मी आली. आली का तू? मम्मी, तू कुठं गेली होती मम्मी? आले माझ्या बाला, मी बाहेर गेले होते मार्केटला, भाजीपाला आणायला गेलेली. तुला बिस्किट का पुला आणला? आणि दादाला काय आणलं? दादाला पण बिस्किटचा पुडा. वहिनी कुठं होता शिला? आल्या ना की काय? अहो आल्यात. ताई आतमध्ये बाजार ठेवायला गेल्या तर बघा, पाणी बिनी घेऊन येतो म्हणल्या. बस म्हणल्या इथं. आल्या का फिरून? आई, फिरायला गेलो नव्हतो आम्ही, मार्केटला गेलो होतो. सांगितलं होतं बाबाला, त्याला सांगितलं होतं. काय झालं आई, रागात काऊन दिसायला तुम्ही एवढ्या? रागात दिसू नको तो काय करू, राग आलाय मला म्हणून दिसत असेल. आई, आताच आल्या दोघी जणी, कशाला काय बोलायली तू? होय ग, मला सांगायला काय तुमचं दुखू लागलं का? एकट्याच मनानं कारभार करायल्या, एकट्याच चालल्या, एकट्याची यायल्या. कोणी हाय, सासू सासरे आहेत की नाही तुम्हाला? आई, पण बाबाला सांगितलं होतं की. असं कामून बोलायला तुम्ही आम्हाला? तुम्ही झोपल्या होत्या म्हणून सांगितलं नाही, बाकी असं सांगायसारखं काय नव्हतं ना आई. मार्केटला दोघी जणी गेलो होतो आम्ही, एकटी थोडीच गेले होते मी. तुझ्या बाबाला काय लागलंय? कामून आरडावरडा चाललाय घरामध्ये शांता. कामून पोरीवर वरडायलीस तू? तुम्हाला माहित होतं पोरी मार्केटला जाणार होता, तर तुम्ही मला कामून सांगितलं नाही? आता तू झोपली होतीस ग म्हणून सांगितलं नाही. झोपले होते, मेले नव्हते, उठवायचं असतं मला. शांता, जसं जसं तुझं वय वाढायले बघ, तसं तसं तुला येड्याचे झटके यायले. तर जे मनात आलं तसं बोलत राहायलीस तू. तुम्हीच राहिले होते मग इज्जत काढायसाठी. आता पोरानं तर काढली, तुम्हीच राहिले होते, ती बी काढून टाकली. बरं झालं, घरामध्ये माझी काही इज्जत ठेवूच नका. आपल्या घराचं भांडण संपणार आहे का? घराच्या बाहेर आवाज यायलाय. अरे प्रफुल्ल, तुझ्या आईला काय बोलू र मी? मला काही समजना झालंय बाप्पा. सांगून सांगून कंटाळा आलाय र इच्छा मला. बरं आई, तू झोपली होतीस म्हणून तुला उठवलं नाही. एवढं काय झालं? उठवलं असतं तर तू काय केलं असतं बरं? मला मार्केटमध्ये जायचं होतं या दोघी सोबत, बस एवढंच. त्यात काय मोठी आई गोष्ट. उद्या जाऊत ना आपण सगळे सोबत. आणि मला जर माहित राहिलं असतं ना की तुम्हाला मार्केटला यायचं आमच्या सोबत, तर मी तुम्हाला नक्की उठवलं असतं बघा. बरं ठीक आहे, मग उद्या जाऊता. काय मंडळी, आपटे परिवार कसा वाटला तुम्हाला? जर तुम्हाला आपटे परिवाराची कहाणी आवडत असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.